वसावे सामाजिक कार्यकर्ता यांनी आपले स्थान ग्रहण करावे. जनशिक्षण संस्थेचे डीओ मेंबर समता कसार या मॅडमांनी आपले स्थान ग्रहण करावे. जनशिक्षण संस्थेचे डीओ मेंबर हेमा महेश रेखे यांनी आपले स्थान ग्रहण करावे. ज्योती ॲडव्होकेट सरदार सिंग वसावे सर त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. वसावे अलका मॅडमांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. जनशिक्षण संस्थेचे डीओ मेंबर ते आपले दीप प्रज्वलन करीत आहेत. ज्योतिताई वसावे मॅडम ह्या दीप प्रज्वलन करीत आहे. सरपंच ताई तर दीप प्रज्वलन करत आहे. पासून कार्यरत आहे आणि आज धरती आबा जननायक भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आपण पूर्ण भारतभर साजरी करतो. जनशिक्षणच्या माध्यमातून काल तवोदयाची साजरी झाली, परवा मंदण्यात साजरी झाली. या औचित्य साधून आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले जे सगळ्या बॅचेस ज्या झाल्या आहेत 7-8 बॅचेस त्याचं आपण प्रमाणपत्र देखील आपण वितरित करणार आहोत. मगाशी त्या ताईंनी एक सुंदर गीत गायलं आणि त्याच्यात म्हटलं की त्यांनी या मातृभूमीला विसरायचे नसतं आणि अशी वेळ आली सांगायची की आपण विसरायला लागलोय. तर काही लेखकांनी म्हटलं त्याच्यामध्ये की हे सगळं का होतंय, आपण का विसरायला लागलोय. कारण आताच्या पिढीचा जन्म जे आहे तो हॉस्पिटलमध्ये व्हायला लागला आहे. पूर्वी काय व्हायचं की घरात जन्म व्हायचा आणि तिची नाळ असायची, ती नाळ आपण त्या मातीत पुरायचे पूर्वीचे लोक. म्हणून ते लोक त्या मातीशी पण कनेक्टेड असायचे आणि त्यांना सांगण्याची गरज नसायची. आता तर होतं काय की सगळे हॉस्पिटलला जन्मल्यामुळे ती नाळ कुठेतरी डस्टबिन मध्ये जाते आणि मग त्याची बाय डिफॉल्ट ती कनेक्टिव्हिटी तुटत असते समाजापासून. तसं होऊ नये. आपल्या जनशिक्षणच्या माध्यमातून पण आपण खूप चांगले प्रयत्न करतोय की तरुणांना, महिलांना गावागावात रोजगार कसा उपलब्ध होईल. ह्या वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही तर बघू शकता. बांबू क्राफ्ट पासून खूप सुंदर वस्तू तयार केल्या आहेत, फूडमध्ये तयार केल्या आहेत. त्याच्यानंतर शिलाईमध्ये ब्लाउजेस तयार केले आहेत, ज्यूटच्या बॅग तयार केल्या आहेत. असे अनेक उपक्रम आहेत. पण होतं काय की याच्यामध्ये फक्त महिला जास्त करून सहभाग घेतात. तरुणांना देखील, आपल्या परिवारातल्या मुलांना देखील माझी विनंती असेल की आपल्याकडे 2 व्हीलर, प्लंबिंग, वायरमन असे अनेक कोर्सेस आहेत. पण त्याला पाहिजे तसा प्रतिसाद आपल्याकडून नाही मिळत आहे. आपण त्याच्यामध्ये थोडे अयशस्वी होतो. शेतकऱ्यांसाठी पण आपण मधुपक्षिका पालन असेल, त्याच्यानंतर मशरूम सारखा एक विषय चांगला लागलाय. तळोजा तालुक्यामध्ये राजेंद्र वसावे सरांच्या मार्गदर्शनामध्ये आपण जेव्हा 4 ते 5 बॅग त्याचा आपण लावू शकतो आणि त्याच्यात खूप चांगलं उत्पादन येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. असे अनेक शेतकरी आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून गावाचा रोजगार आणि गावातच उद्योजक उभे राहतील. असं सगळा जनशिक्षण संस्थेचा प्रयत्न आहे. आणि ह्या वर्षी जनशिक्षण संस्थेला धरती आबांच्या नावाने जनजातीय कौशल्य केंद्र देखील मान्य झाले. पूर्ण भारतभरामध्ये फक्त 30 जनशिक्षण संस्थांना मिळाले, महाराष्ट्रात 3 मिळालेले आहे. त्याच्यापैकी आपलं एक आहे आणि त्याचं ऑफिस आपण तळोजा येते. आपण फक्त ते जनजातीय बांधवांसाठी, भगिनींसाठी तो सगळा त्याचे ते कोर्सेस राबवणार आहे. ते कोर्सेस राबवणार नाही तर त्यांना उद्योजकांनी सक्षम करण्यासाठी जे काही शासनाच्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करण्यासाठी लोन असेल, अनुदान असतील, या अनेक विषयांमध्ये आपलं जनशिक्षण संस्था काम करणार आहे. याबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपले स्थानिक ट्रेनर असतील त्यांच्या माध्यमातून, आमचे प्रोग्राम ऑफिसर आहेत, संस्थेचे कर्मचारी किंवा आमचा सगळा स्टाफ याच्या ऑफिस आता तळोजाला देखील आहे आणि नंदुरबारला पण आहे. तुम्हाला नंदुरबारला पण आता जाण्याची गरज नाही. अगदी 60-70 किलोमीटरवर आपलं ऑफिस आलं आहे. त्याच्या सगळ्यांनी जेवढा तुम्हाला फायदा घेता येईल तेवढा तुम्ही घ्या. धन्यवाद.